तर नाशिकमध्ये भाजीपाल्याच्या वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला पाहायला मिळू लागलेला आहे। संपामुळे भाजीपाल्याच्या दरात सुद्धा चांगलीच वाढ झाली आहे। तर एका रात्रीमध्ये भाज्यांचे दर हे तब्बल 20 ते 25 रुपये प्रति किलोने वाढलेले आहेत। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी पुकारलेल्या संपाचा थेट परिणाम आता नाशिकच्या भाजी बाजारांमध्ये देखील बघायला मिळतोय। या संपामुळे खरं तर भाज्यांचे दर जे आहेत ते अवघ्या एका रात्रीतनं मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र नाशिकच्या बाजारांमध्ये बघायला मिळत आहे। नाशिकच्या बाजारांमध्ये ज्या भाज्या कालपर्यंत अगदी 30-35 रुपयांपर्यंत बघायला मिळत होत्या त्याच भाज्यांचे दर आज जवळपास 70 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। अगदी वटाणे जर आपण विचारात घेतले तर 35 रुपयांना काल होते, आज मात्र 70 रुपयेपर्यंत वटाणे बाजारात मिळत आहेत। मिरची जी 40 रुपये किलोपर्यंत काल विकली जात होती ती आज सकाळच्या सुमारास 60 रुपये किलोनं नाशिकच्या बाजारांमध्ये विकली जाते आहे। गाजर 40 रुपयांचं होतं ते देखील 60 रुपये झाले। तर कोथिंबिरीची जुडी जी काल 20 रुपयांना बाजारात विकली जात होती तीच जुडी आज जवळपास 50 ते 60 रुपयांपर्यंत विकली जाते आहे। सर्वसामान्य नाशिककर जे आज बाजारांमध्ये भाजी घेण्यासाठी आलेले आहेत त्यांना देखील या चढ्या दराचा सामना करावा लागतोय। त्यामुळे या संपाचा हा परिणाम आता नेमका किती दिवस दिसणार हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।